हे गायज, वेलकम टू माय चॅनल. अंघोळ वगैरे झालेली आहे, पुन्हा देवबत्ती पण झालेली आहे, नाश्ता चहा पाणी सगळं झालेलं आहे आणि आता अभ्यास करायची सुरुवात करायला स्टार्ट केलेली आहे मी. सो बघू आता कोणता टॉपिक घेते मी. मोस्टली मी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटच घेईल. आणि तुम्हाला आजूबाजूला खूप आवाज येत असेल कारण की आमच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो खूप आवाज येतो. सो मला अभ्यासाला बसताना दोन्ही पण इयरपोड घालूनच बसावे लागतात. बट काय नाही, एवढा काही इश्यू नाही आहे, होऊन जाईल तेवढं मॅनेज. सो बघा पुढे मी काय सांगेल ते अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटच्या रिगार्डिंग. आज CFA लेवल 1चं अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण एक टॉपिक म्हणजे मी आता वाचते आहे. सो अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही म्हणजे हेज फंड किंवा म्युच्युअल फंड हे सगळं सोडून अजून वेगळं काही अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे का, त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं आहे. सो तो टॉपिक आता मी वाचत आहे, त्याचे व्हिडिओज मी बघत आहे. ॲक्च्युली CFA लेवल 1मध्ये मी इन्स्टिट्यूटचं माझ्याकडे बुक्स आहेत आणि मी इन्स्टिट्यूटचे PDF पैसे पण भरलेले आहेत. पण मी एक क्लास घेतला आहे. सो अश्विनी बजाज म्हणून त्यांचं आहे, त्यांचे क्लासेस असतात, तर त्यांचे व्हिडिओज ते प्रोव्हाइड करतात. सो ते व्हिडिओज मी बघत आहे. तर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट झाल्याच्यानंतर वेगळा टॉपिक घेणार. आज तोच पूर्ण कंटिन्यू, आज तोच दिवसभर तोच कंटिन्यूअस करणार आहे मी. So जब हम लोग hedge funds, प्राइवेट इक्विटी ये सब फंड्स का लेते हैं तो स्ट्रक्चर ऑल देयर इज गोइंग टू बी अ डिफरेंस. देखो म्यूचुअल फंड्स वगैरह में क्या होता है ना, AUM इज ह्यूमंगस एंड उसमें एक स्टीरियो नॉट आई वुड नॉट कॉल इट अ स्टीरियोटाइपिकल वे ऑफ इन्वेस्टिंग, बट एक बहुत सेट तरीका होता है, बहुत रेगुलेशंस होते हैं. एंड बहुत एक सीधा तरीका होता है कि यू नीड टू आइडेंटिफाई स्टॉक्स, यू नीड टू इन्वेस्ट बेस्ड ऑन मैंडेट ऑफ द म्यूचुअल फंड. या स्टॉक में करना है, स्टॉक में पैसा करना है, करना है, बेंचमार्क करना है, इंटेलिजेंस स्टॉक में करना है, और होता है. तो उनका स्ट्रक्चर बहुत ही rather simplistic होता है. एंड आल्सो बिकॉज़ एवरीबॉडी इज इन्वेस्टिंग बहुत D2C मॉडल टाइप का है, डायरेक्ट टू कंज्यूमर टाइप का. D2C मतलब बिजनेस टू कंज्यूमर, मतलब डायरेक्ट टू कंज्यूमर बिजनेस मॉडल. इट इज मोर ऑफ दोस लाइंस. बट यहाँ क्या होता है, यहाँ पर लार्ज इन्वेस्टर्स होते हैं. इट इज मोर ऑफ पार्टनरशिप फंड दैट यू कैन मीट. सो यहाँ पर फी स्ट्रक्चर कौन कम्स विद म्यूचुअल फंड में कोई कस्टमाइजेशन नहीं होगा कि मेरा फी स्ट्रक्चर बिकॉज़ आई एम पुटिंग मोर मनी इज डिफरेंट एंड योर फी स्ट्रक्चर इज लेस बिकॉज़ यू आर पुटिंग इन लेस मनी एंड ही इज पुटिंग इन इवन मोर मनी, तो उसका फी स्ट्रक्चर अलग, ऐसा कुछ नहीं होगा. दोस काइंड ऑफ थिंग्स यू कैन हैव. लेट्स से DMS में मेनली हम लोग पोर्टफोलियो में करते हैं वेरी इंटरेस्टिंग कि 50 लाख के ऊपर अगर इन्वेस्ट कर रहे हो. सो इन दैट केस यू कैन, क्योंकि आपका टैक्स अमाउंट का कैलकुलेशन आपके डीमैट अकाउंट में शेयर्स आएगा एक्सेट्रा वो अलग होता है, वो भी डिस्कस करेंगे. यहाँ पर मैं लुकिंग एट हेज फंड, कैन यू अंडरस्टैंड कि डेरिवेटिव्स है, रिस्क ले रहे हो, लेवरेज है, वैरायटी ऑफ स्ट्रेटजीज है, वी डिस्कस. प्राइवेट इक्विटी का वेंचर कैपिटल वगैरह में पैसे डाल रहे हो, जहाँ पर इट माइट टेक 7 years 10 years for you to make money, राइट. एंड बहुत सारी क्लॉजेस हैं जो हम लोगों ने डिस्कस किया है दैट यू आता मी उठलेले अभ्यास करून ॲप्रॉक्सिमेटली 4 to 5 hours मी अभ्यास केलेला आहे. तोच अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट जो मी करत होती सकाळपासून, तोच करत होती मी. त्याच्यामध्ये खूप सारे असे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट जसं की हेज फंड्स, प्रायव्हेट इक्विटी, प्रायव्हेट डेट आणि कमोडिटीज यावर सगळं शिकवलेलं आहे. आणि ॲक्च्युली माझी एक्झाम मेमध्ये आहेत. सो माझ्याकडे खूप कमी टाईम आहे आता CFA लेवल 1साठी. अप्रॉक्सिमेटली 128 और 125 डेज आहे माझ्याकडे आता. त्याच्यामधून पण 2 दिवस गेलेले आहेत आता. सो स्ट्रॅटेजिकली मला अभ्यास करावा लागणार आहे. आणि बस आता काय नाही, फक्त आता थोडासा रिफ्रेशमेंट होईल आणि मी सकाळी 11 वाजता जेवते आणि 7 वाजता जेवते संध्याकाळी. सो आता मी जेवणार आहे. बघू आता जेवायला काय बनवलं असेल मम्मीने. आणि आता भावाने एवढे मोठ्यामध्ये सॉंग्स लावलेत, सो तो सॉन्ग ऐकतोय, ते तुम्हाला ऐकायला येत असेल. गाईज, आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता थोडं परत एथिक्स म्हणून एक सब्जेक्ट आहे CFA लेवल 1मध्ये. सो त्याचं थोडंसं रीडिंग असते फक्त जस्ट, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे क्लॉज आहेत. स्टँडर्ड्स म्हणजे तुम्ही कसं बिहेव करायला पाहिजे ॲज अ CFA ॲस्पिरंट अँड ॲज अ CFA मेंबर. सो ते रीड करावं लागतं, कारण की त्याच्या बेसवर खूप सारे क्वेश्चन्स पण येतात. आणि असंच जेव्हा पुढे जॉब किंवा स्वतःचं फर्म ओपन करणार तेव्हा आपल्याला खूप युजफुल पण होतं. सो आता मी थोडं ते अभ्यास करेल आणि मग थोडासा टाईम घेऊन, थोडासा ब्रेक घेऊन मग डायरेक्ट झोप.
सो गाईज माझी आता रीडिंग पण झालेली आहे एथिक्सची. मी 2 स्टँडर्ड्स वाचून झालेत माझे, म्हणजे मी आधी पण वाचलेले आहेत पण परत एकदा रिपिटेशनवर मी वाचायला घेतले ते, कारण की त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स येतात आणि मेनली म्हणजे CFAचा जो 180 क्वेश्चन्समधला जो 25% ऑफ द पार्ट आहे तो त्याच्यावरच बेस आहे. सो आता तो मी वाचून झालेला आहे आणि आता थोडा ब्रेक घेईल आणि मग झोपेल मी. स्टे ट्यून फॉर असेच नवीन नवीन टॉपिकसाठी आणि पुढे काय होईल त्याच्यासाठी. सो बाय, गुड नाईट.